तर हाय हॅलो नमस्कार, मी आहे रेश्मा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तसं तर संध्याकाळच्या 6 वाजलेले आहेत आत्ता आणि मी सध्या आत्ता व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे. सकाळपासून एक देखील व्हिडिओ बनवलेला नाही, कारण सकाळपासून मी एडिटिंगची कामं करत होती, घरातली काही देखील कामं होती, त्यामुळं एक पण व्हिडिओ शूट केला नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझी जरा दाढ दुखत होती, त्यामुळं मी रूट कॅनलसाठीच त्यासाठीच हॉस्पिटलच्या फेऱ्या घालते आणि आज पण त्याच कामाला गेली होती, त्यामुळे तिकडं 2-2.5 तास गेले आणि त्यामुळे दिवसभर एक देखील शूट झालं नाही. म्हणून आत्ता शूट करायला घेतले. तर शूट करण्याचं कारण हेच की सध्या आम्ही जातो आहे नारायणगावला, त्यामुळं तिकडं गेल्यानंतर थोडीशी नर्सरीमध्ये जायचं आहे, काही झाडं बघायची आहे. माझ्या गॅलरीमध्ये एक देखील झाड नाही, म्हणून झाडं पण बघायची आहेत. त्याचबरोबर कपड्याच्या दुकानात जायचं आहे, थोडीशी शॉपिंग करायची आणि आणखी काही होईल. मग आजच्या व्हिडिओमध्ये फिरण्याचा व्हिडिओ आहे, फक्त वेगळं काही नाही, कुठली रेसिपी नसणार आहे, कुठलं काही नसणार आहे, पण मस्त असा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळं तुम्ही बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुढची सुरुवात करू. हे तुम्ही पाहिलं ना, अशीच नाटकं चालू असतात आमची, घरी पण, लिफ्टमध्ये गेल्यानंतर पण, गाडीवर पण हेच चालू असतं. तसं पाहायला गेलं ना तर आयफाटा देखील तितकाच छान आहे बरं का शॉपिंगसाठी, पण शक्यतो मला आयफाट्यापेक्षा नारायणगाव जास्त आवडतं, कारण नारायणगावमध्ये ना सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी भेटतात आणि आम्ही याच वर्ष आयफाट्याला राहायला आलो आहे, त्यामुळं कितीतरी गोष्टी आम्हाला इथल्या माहिती नाहीत. आणि आम्ही गेल्या 8 ते 10 वर्ष ओतूरला राहिलो होतो आणि ओतूरवरून नारायणगावला जात होतो, त्यामुळं आयफाट्यापेक्षा नारायणगाव जास्त आवडतं, म्हणूनच तिथं शॉपिंगसाठी जातो. आणि तसंही या जुन्नर तालुक्याचा एरिया ना एवढा आवडतो आम्हाला पहिल्यापासूनच. आम्ही 8 ते 10 वर्षापासून इथं राहतोय आणि पावसाळ्यात तर एवढं सुंदर परिसर दिसतो इकडचा, एकदम छान. म्हणूनच हे जरा जास्त जवळचं ठिकाण वाटतं कदाचित आमच्या गावांपेक्षाही. त्याच्यानंतर आम्ही नारायणगावमध्ये पोहोचलो. सुरुवातीला हे रामकृष्ण हरिवस्त्र भंडार, हे नवीन झालेलं आहे, हा मॉल यावर्षीच इथं झालेला आहे, त्यामुळे तिथं गेलो, कपडे पाहिले काही. सुरुवातीला मला ही कुर्ती आणि पॅन्ट आवडली म्हणून छान अशी सिलेक्ट करावी म्हटली, पण पॅन्टची साईज काही मला बसत नव्हती, त्यामुळे रिटर्न केली. आणि नंतर सोफ्यासाठी कवर पाहायचे होते, म्हणूनच हे बघत होते कवर. तसे तर खूप सारे कलर होते, पण जसा घरच्या सोफ्याचा कलर आहे ना तसा काही मॅचिंगसारखा कलर नाही वाटत, पण हा कॉफी कलर जो आहे ना तर तो मस्त दिसतोय. मी तुमच्याबरोबर शेअरच करीन नक्की की कोणता कलर मी लिहिलेला आहे आणि तुम्हाला दाखवेन. आणि ओवीचं मात्र तिला खेळणंच हवं असतं, जेव्हा कुठल्याही दुकानात पोहोचेल ना तिला नेहमी खेळणं हवं असते. आज तिला हे बॉल घ्यायचा होता, पण मी नाही म्हणत होते, तरीही तिनं हट्ट करून दुसरं एक खेळणं घेतलेलंच आहे, तेही तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर मस्त असं सगळ्या दुकानात फिरलो. माझ्यासाठी पॅन्ट घ्यायच्या होत्या म्हणून 2 पॅन्ट देखील घेतल्या, पण ज्या गोष्टी मेन माझ्यासाठी घ्यायच्या होत्या ना त्या तिथं भेटल्या नाहीत, म्हणून म्हटलं चला दुसऱ्या दुकानात जाऊया. म्हणून राजपालमध्ये गेलो. तिथं मला काही कुर्तीज बघायच्या होत्या, कारण तिथं खूप साऱ्या व्हरायटीज असतात, पण जसं मला पाहिजे होतं ना ती काही कुर्त्या भेटल्या नाहीत, म्हणून म्हटलं चला आज कदाचित आपलं कुठलंच काम होणार नाही, त्यामुळं मग कुर्ती बघायचं ठेवून दिलं आणि थोडीफार शॉपिंग यांची केली. आणि ओवीला देखील आम्ही रेग्युलर डेली यूजसाठी एक ड्रेस घेतला आणि बाकी विशेष काही असं घेतलं नाही. त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे गेले, साड्यांच्या दुकानात गेले, पण जशी मला हवी ना तशी साडी नाही घेतली. एक घेणार आहे मी लग्नासाठी, पण अंधार एवढा झाला होता ना त्यामुळं लवकर पटापट निघावं लागलं. आता भूक पण लागली होती, त्यामुळं सगळ्यात पहिलं तर हॉटेलमध्ये पोहोचलो. तिथं पनीर चिल्ली मागवली होती, मसाला पापड पण पनीर चिल्लीमध्ये ना पनीरपेक्षा जास्त हे जे व्हेजिटेबल आहेत ना शॉपिंगचे ते जास्त होते. आणि आम्ही मागवला होता पनीर अंगारा, तर भेटलं हे पनीर मसाला. एवढं टेन्शन आलं होतं ना, पण ठीक आहे म्हटलं चला आता काय नाही, हरकत नाही. तसंच जेवण केलं आणि मूड तर ऑफ झालाच होता, पण आता याच्या पुढेही काय काय घडलं हे मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे, तेही घरी पोहोचल्यावर. त्याच्यानंतर मस्त असं जेवण केलं आणि जवळजवळ आम्हाला नारायणगावमधून निघायलाच 10 वाजल्या, त्यामुळं सगळ्या रस्त्याने एकदम अंधार असंच होता, पण तरीही इकडचा रोड एकदम वाहता आहे, त्यामुळं काही वाटत नाही. आणि इकडं जास्तीत जास्त बिबट्यांची पण भीती आहे. सगळ्यात शेवटी कसं तरी आम्ही 10:30 ते 11 वाजता घरी पोहोचलो आणि घरी आलं
म्हणलं ना लिफ्टमध्ये असलं ना की आमची मस्तीच चालू असते आणि पप्पाला विचारते की तुमच्या गालावरची खळी दाखवा. आता त्यांच्या गालावरची खळी आणि हिच्या गालावरची खळी सेम टू सेम आहे बरं का. एवढी सगळी शॉपिंग आम्ही केलेली आहे. काय केलेली आहे हे सांगणार आहे. ओवीनं आल्याबरोबर तिचा नवीन ड्रेस घातला आणि हे जे तिनं खेळणं आणलेलं आहे आल्याबरोबर तिनं उघडायला घेतलं आणि संध्याकाळीच सुरुवात केली तिच्या खेळण्याची. तशी तर मुलं किती मोठी झाली ना तरी त्यांना अशी खेळणे आवडतातच. त्यामुळं हिनं देखील आज हे खेळणं घेतलेलं आहे. आता जे काही घडलं ना मी तुम्हाला उद्या शेअर करेन. तर गुड मॉर्निंग. सकाळच्या 10 वाजलेले आहेत आणि आत्ता मी व्हिडिओ शूट करते कारण काल रात्री यायला मला जवळजवळ 10:30 ते 11 वाजले. आता एवढ्या रात्री तर मी काही व्हिडिओ शूट करून तुम्हाला सांगू शकत नव्हते की काय झालं, पण म्हणून मी आत्ता म्हटलं चला सकाळी छान असं फ्रेश होऊया आणि मगच तुमच्याशी गप्पा मारूया. तर ना ज्या मेन कामासाठी आम्ही गेलतो ना रात्री तर ते तर काम झालंच नाही. म्हणजेच आम्हाला जायचं होतं नर्सरीमध्ये, काही झाडं घ्यायची होती, कुंड्या घ्यायच्या होत्या, पण त्याच कामासाठी गेलो नाही कारण एकतर आम्ही इथून निघलोच होतो 6 वाजता आणि तिथं पोहोचायला आम्हाला झाले 6:30 ते 6:45. त्याच्यानंतर मग म्हटलं चला बाकीची जी कामं आहेत आपली शॉपिंग असेल किंवा चप्पल घेणं असेल किंवा इतर कुठलीही कामं असेल ना तर ती पहिली करून घेऊयात आणि मग सगळ्यात शेवटी नर्सरीमध्ये येऊयात. कारण मग घरी येताना आपल्याला नर्सरीतून झाडं आणता येतील, त्याचबरोबर काही कुंड्या देखील आणता येतील. या हिशोबाने आम्ही बाकीची सगळी शॉपिंग केली. पण ना ज्यावेळी आम्ही दुकानात गेलो कपड्याच्या तर तिथं गेल्यानंतरच एवढा वेळ लागला की काही सुचलंच नाही की आपला नक्की वेळ किती निघून जातो ते. एकतर कपडे तर चॉईस झालेच नाही. जवळजवळ आम्ही 2 ते 3 दुकानं फिरलो पण तरीही आम्हाला कपडे काही चॉईस झाले नाही. त्यांनी माझ्या आवडीचे तर कपडे भेटलेच नाहीत. म्हणजे मला काही कुर्तीज आणायला गेले होते पण मला माझ्या आवडीच्या काही कुर्ती भेटले नाहीत. ओवीसाठी भेटला, तिला रेग्युलरसाठी एक ड्रेस हवा होता, यांच्यासाठी पण भेटले आणि मला सोफा कवर पण घ्यायचे होते त्यामुळे सोफा कवर पण घेतले. मस्त असं सोफा कवर पण भेटलेत. मी तुम्हाला नंतर शेअर करणारच आहे, दाखवणार आहे. पण जे नर्सरीचं मेन काम होतं, मला चप्पल घ्यायची होती ते होतं ना तर ते काय भेटले नाही. म्हणूनच मग खूप सारा उशीर झाला, जवळजवळ 10:30 ते 11 वाजले यायला. आणि आम्ही नारायणगावमध्ये होतो ना तेव्हाच आम्हाला जवळजवळ 9:30 वाजल्या होत्या आणि मग भूक पण खूप लागली होती. त्यामुळं पहिल्यांदा म्हटलं चला जेवायला पहिलं जाऊया. तर जेवायला गेलो तिथंही पंचायत असलीच. म्हणजे एक दिवस आपला ठरलेला असतो ना की त्या दिवशी आपली कामं व्यवस्थित होतच नाहीत. तर काल तसंच झालं होतं आणि हॉटेलमध्ये गेलो. सुरुवातीला आम्ही पापड मागितलं तर पापड मसाला पापड आला. आता आपल्याला माहिती आहे रेग्युलर एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये आपण काय खातो रेस्टॉरंटमध्ये जाऊन, तर तेच आम्ही पापड मसाला पापड मागवलं होतं. तर होतं ते बरं पण एवढं काही वाटलं नाही त्याच्या प्राईसच्या मानाने. त्याच्यानंतर पनीर चिल्ली मागवली होती. लिटरली 5 ते 6 पीस आले असतील आणि बाकीचीच सगळी ग्रेव्ही म्हणजे जे त्याच्या चॉपिंग असतात ना व्हेजिटेबल्स तर तेच जास्त होते. पनीरचे क्यूब्स तर राहिलेच बाजूला पण तेच होतं. आणि सगळ्यात शेवटी आम्ही मेन कोर्समध्ये मागवला होता पनीर अंगारा. आता दरवेळी पनीर अंगारा हा आम्हाला आवडतो बरं का, ज्याच्यातून आग निघते तो पनीर अंगारा आवडतो म्हणून मागवला. तर त्यांनी सांगायचं ना अगोदरच की पनीर अंगारा नाही इथं भेटत नाही, त्याच्याऐवजी तुम्हाला दुसरी कुठली भाजी घ्यायची असेल तर घ्या. आम्ही घेतली असती पण नाही, ते पनीर अंगाराला हो म्हटले आणि नंतर मात्र त्यांनी ना आम्हाला पनीर मसाला दिला. म्हणजे तिथंच म्हणजे असं वाटलं एकतर तुम्ही पनीर अंगाराचीच प्राईस त्याला लावणार आहे मग तुम्ही पनीर मसाला कशाला द्यायचा. सुरुवातीलाच सांगायचं ना की बाबा आमच्याकडे पनीर अंगारा भेटत नाही, तुम्ही दुसरी कुठली तर भाजी सांगा. तेही झालं. त्यामुळं मग सगळा मूड ऑफ झाला आणि त्याच्यामध्येच आम्हाला घरी यायला जवळजवळ 10:30 ते 11 वाजल्या. आणि मग घरी आल्यानंतर नव्हतं काय करू लागले. ओवीचं चाललं होतं तिचं खेळणं आणि अशाच सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर कराव्यात की काल जे आम्ही गेलो होतो नारायणगावला छान असं फिरायला एकदम व्यवस्थित तयार होऊन, तर इतकं काही झालं नाही. फक्त काही शॉपिंग झाली कपड्यांचीच, तीही फक्त, इतर कुठलीच नाही. बाकीची जी माझी चप्पल घ्यायचं काम राहिलं होतं, नर्सरीत जायचं काम राहिले, हे सगळ्या गोष्टी राहिलेले ते तर मी करणारच आहे पुढच्या काही दिवसात तुमच्याबरोबर शेअर करीन. पण आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. तर इतकं सगळं घडलं होतं कालच्या एका दिवसात आमच्याबरोबर. त्यामुळं दिवस छान असा तसा मजेत गेला, इंटरेस्टिंग गेला, थोडासा बोरिंग पण गेला आणि थोडंच वाईट पण वाटलं. तर चला मग आजच्यासाठी एवढंच. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनलला पाहत राहा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय बाय.